हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी वैदही तुमचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि हा माझा आजचा फर्स्ट व्लॉग आहे, जो की तुम्हाला थंबनेलवरून समजलाच असेल. आम्ही जातो आहे गणपतीसाठी गावाला आणि सकाळच्या 7च्या एसटीने आम्ही गावी जायला निघालेलो आहे. खूप सारी ट्रॅफिकसुद्धा होती, कारण गणपतीला जायचं म्हटलं तर सगळ्या एस टी वगैरे जे बुकिंग असतं ते आम्हाला आधीपासूनच करायचं असतं. त्यामुळे कोकणात जायचं म्हटलं की हे सगळं असतंच. आणि फायनली आमची एस टी आली. आम्ही गाडीमध्ये बसलोसुद्धा. आणि जवळपास 1 महिना आधी आम्ही ही बुकिंग केली होती आणि रात्रीचं जागून ही बुकिंग करायला लागते, कारण मग सीट एवढ्या पटापट बुक होऊन जातात ना, की मग आपल्याला नाही मिळत बुकिंग वगैरे करायला. तर बघू शकता आता तुम्ही, मी बसले होते गाडीमध्ये आणि फायनली आमची गाडी चालू झाली आणि थोड्या वेळ पनवेलच्या पुढे गेलो असेल आम्ही. निसर्गरम्य दृश्य आहे जे तुम्ही पाहताय. खूप छान वाटतं ना हे सगळं हिरवळ पाहून. आणि पाऊसही तितकाच पडत होता. तुम्ही बघू शकताय किती सगळीकडे ओलं ओलं झालं होतं आणि ढग खूप दाटून आले होते आणि खूप सारा पाऊसही पडत होता. आणि कोकणात गावाला जायचं म्हटलं ना, त्या ट्रॅफिक कधी लागली नाही असं झालं नाही. आणि तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक झाले. पाऊसही खूप पडत होता. आणि जिथे 5 तासाची ट्रॅव्हलिंग आहे ना, तिथे 3.5 तास अजून एक्स्ट्रा लागतात. आणि आम्ही सकाळी ना 7च्या गाडीला बसलो होतो आणि आम्ही आता 6 वाजता बरोबर नातेखिंडीमध्ये पोहोचलो आहे, महाडमध्ये. तिथून आता आम्ही दस्तुरीच्या रोडनी आंबेडकर स्मारकाच्या इकडून शिवाजी चौकातून मग महाड बस डेपोच्या इथे जाणार आणि मग आम्ही आता तिथून मग आम्ही घरी जाऊ. तर आता आम्ही पोहोचलो आहे नातेखिंडीच्या इथून, दस्तुरीच्या इथून पुढे आलो आता. आणि हे आंबेडकरांचं स्मारक आहे, खूप महाडचं जुनं स्मारक आहे. त्याच्यानंतर आम्ही आता शिवाजी महाराजांना इथून नमस्कार करून पुढे वाटचाल करणार आहोत. जेव्हा कधी पण आम्ही येतो ना, इथे महाराजांना नमस्कार केल्याशिवाय आमची काही म्हणजे महाडची वाटचाल चालू होत नाही असं म्हणू शकता. इथे राजमाता जिजाऊंचं सुद्धा उद्यान आहे, त्यांनासुद्धा नमस्कार केला. आणि आता आम्ही पोहोचलो आहे महाडच्या बस डेपोला. आता बघू शकता तुम्ही किती इथे आजूबाजूला चिखल झालेला आहे. आणि आम्ही आता इथे उतरलो आणि भाऊ घ्यायला होता आम्हाला. आणि पप्पांच्या फेसवरची स्माईल तुम्ही बघू शकता, किती खुश झाले आहेत ते. त्यानंतर आम्ही पटापट फ्रेश झालो आणि गावचं जे आमचं मंदिर आहे ना, तिथे जाऊन आलो पाया पडून. तोपर्यंत चहा वगैरे घेतली आल्यानंतर. आणि भाऊनी आणि मम्मीने सगळी तयारी करून ठेवली होती दुसऱ्या दिवशीची, म्हणजे जसं की डेकोरेशनचे सामान वगैरे जे असतं ते काढून ठेवलं होतं. आणि हे PVC जे पाईप आहे डेकोरेशनसाठी हे काढलेले. आणि मम्मीने मोदकाची तयारी करायला घेतलेली. आणि भाऊला इथे ना जे सारण बनवतो ना मोदकाचे, ते सारणासाठीचे नारळ लागतात ना, ते खोवायला त्याला बसवलेली होती. त्यानंतर आम्ही सगळं आवरलं आणि लवकर झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी लवकर उठून आम्हाला सगळं डेकोरेशनची तयारी करायची होती. त्यामुळे लवकर झोपलो आणि लवकर उठलो. सकाळी उठल्यानंतर ना गावाला असल्यावर सकाळी उठलं ना, की सकाळचं जे वातावरण असतं ना गावचं, म्हणजे जसं की पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे आणि छान असं हे सुंदर वातावरण पाहायला ना, सकाळी उठल्या ना, की पहिले मी गॅलरीत तरी येते, नाही तर मग गच्चीवर तरी जाते. आणि हे बघू शकताय तुम्ही किती छान वातावरण झालं होतं. आणि काल खूपच पाऊस पडत होता. त्याच्यामुळे आज थोडं सकाळचं ऊन पडलं होतं आणि इंद्रधनुष्यसुद्धा पडलं होतं. पण ते व्हिडिओ मला काही घ्यायला जमली नाही, कारण मी नुकतीच झोपून आले होते आणि मला काही समजलंच नाही की पटकन व्हिडिओ घ्यावा म्हणून. तर बघू शकताय तुम्ही हे बाकीचं निसर्गरम्य दृश्य आहे. आणि आमच्या स्लॅबवरून ना, म्हणजे गच्ची तुम्ही म्हणत असाल तर गच्चीवरून हे गावाचं जे वातावरण आहे ते पूर्ण स्पष्ट दिसतं आणि खूप छान वाटतं इथे बसून. हे सगळं खूप मज्जा वाटते हे बघायला आणि छानही वाटतं, खूप मस्त वाटतं पाहायला. आणि मम्मी ना मला इथे शेगडी कशी चालू करायची हे शिकवत होती. नवीनच घेतली होती त्यांनी शेगडी, त्यामुळे ती मला सांगत होती की कशी ऑन ऑफ करायची किंवा कसं फास्ट आणि स्लो करायचं. त्याच्यानुसार मग मी नंतर हे कमी जास्त केलं आणि फक्त हे थोडीशी छोटी छोटी लाकडं जी होती ती मी पुढे पुढे सरकवत होती. बाकी ती जे पेटते ना, ते आपल्याप फक्त आपण जशी फुंकरीने फुंकर मारतो ना, ते कसं पेटतं तसं त्यानुसार ते स्वतःहून ते फ्लो चालू ठेवते ती शेगडी. आणि थोड्या वेळाने पप्पा आले आणि पप्पांनी मला हे असं पाणी काढून देत होते, कारण त्यांना असं वाटत होतं की मी जर कुठेतरी पाणी सांडून घेईल, सणावाराचे दिवस त्याने अंगावर कुठेतरी पाणी सांडून भाजून गेलं असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे ते स्वतःच गच्चीवर आले आणि मला म्हणाले की थांब, तू नको करूस, मी पाणी ओतून देतो. आणि हे आमचं चहाचं जुनं भांडं आहे, जे की त्यांनी आता हे पाणी काढण्यासाठी घेतलं आहे, जेणेकरून हातसुद्धा भाजणार नाही आणि पाणी सहजपणे ओतून घेता येईल. हे कळशीमध्ये आम्ही ओतून घेतो पाणी आणि नंतर अंघोळीला जाताना हे बादलीमध्ये ओतून घ्यायचं. त्यानंतर अंघोळ झाली, फ्रेश झालो, दिवाबत्ती वगैरे करून झाली. आणि इथे भाऊचा व्यायाम चालू आहे, जो की तो रोज करतो नाश्ता करायच्या आधी. मी सुद्धा करते, पण गावी आल्यावर ते मला शक्य होत नाही.
आणि नंतर मग आम्ही चहा वगैरे घेतला आणि आज नाश्त्यामध्ये पास्ता केला होता मम्मीने. खूप दिवसांनी मम्मीच्या हातचाच पास्ता खाणार आहे मी. आणि मम्मी जस्ट कपडे धुवून आली होती, त्याच्यामुळे ती चहाचा आनंद घेत होती. गरमागरम चहा तिने स्वतःसाठी बनवला. बरं, आता सगळा चहा व नाश्ता वगैरे करून झाला आणि त्यानंतर आमची डेकोरेशनची तयारी चालू झाली. आणि आम्हाला ना स्टार्टिंगला कळतच नव्हतं की काय डेकोरेशन करायचं. आणि ह्यावेळेस आम्ही ना जास्त काही वस्तू घेतल्या नव्हत्या विकत. ह्या गेल्या वर्षीच्या ज्या माळा आहेत त्याच्यामध्येच आम्ही काहीतरी जुगाड करायचा प्रयत्न करत होतो. पण ते काही समजतच नव्हतं की काय करावं. त्याच्यामुळे नंतर थोड्या वेळाने एक आयडिया सुचली की छोट्याशा ज्या वेली होत्या त्या बाजूबाजूला लावूया आणि ह्या 2 वेलींचं ना मोठ्या वेली असल्यामुळे 2 वेली एकत्र करून असं आपण त्याला पाठीमागं सोडूया, अशी भाऊची आयडिया होती. तर त्यामुळे आम्ही पटापट ही तयारी करायला घेतली. आणि तोपर्यंत मधून मी मम्मीला सुद्धा मदत करायला जात होते. अर्ध्या गोष्टी म्हणजे जेवणाचं वगैरे मध्ये मदत कर, हे कर. आणि थोडा वेळ बसत होतो, गाणी ऐकत होतो, मध्येच डेकोरेशनचं करत होतो. त्यानंतर मग लायटिंग वगैरे करून घेतली आणि फायनली आमचं हे सिम्पल असं डेकोरेशन तयार झालेलं आहे. आणि हा जो ग्रीन मॅट आहे ना, तो मी मुंबईवरून आणला होता गेल्या वर्षी. आणि मम्मीने आज जेवणामध्ये बनवले होते इडली सांबारचा मेनू होता आज. तर इकडे मम्मीने जे पीठ ठेवलं होतं ना, ते बघा किती छान फुगलं आहे. आणि विदाऊट सोड्याच्या मम्मी आमची इडली बनवते, त्यामुळे ते खूप छान लागतात. आणि मम्मीचं तर हे सांबारची रेसिपी जी आहे ती बनवून झालेली आहे. आणि इथे इडल्या बनवायला सुरुवात केली होतं मम्मीने. मध्ये मध्ये मी सुद्धा तिला मदत करत होते. तर मम्मीने इथे एक एक प्लेट भरायला घेतली होती इडलीची, वाफवायला ठेवायच्या होत्या म्हणून. आणि मी तोपर्यंत इकडे ना चटणीची तयारी करायला घेतली होती. आणि खोबरा जो होता रात्रीच खोवून ठेवला होता, सगळी तयारी जी होती करून ठेवली होती, त्यामुळे चटणी वगैरे करायला सहज शक्य होतं. मग त्यामुळे मी ना खोबरा आहे तो फ्रीजमधून काढून ठेवला होता आधी थोडंसं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण, कोथिंबीर, मिरची हे सगळं टाकून आता मी हे मिक्सरवर पेस्ट करायला घेतली होती. तोपर्यंत पप्पा इकडे भाजी साफ करत होते, जे की संध्याकाळला बनवायची होती. त्यामुळे ते मेथी साफ करायला बसले होते आणि माझी ती मिक्सरची तयारी चालू होती, मला चटणी बनवायची होती म्हणून. तर अशा प्रकारे मी माझी चटणी बनवत होते आणि एकीकडे डेकोरेशनचं सुद्धा आमचं मध्ये काम चालू होतं. आणि त्यानंतर मी अशी चटणी बनवून घेतली आणि इकडे ह्या दोघांच्या ना गप्पा मारायचं चाललं होतं. डेकोरेशनचं चालू होतं की हे असं करायचं, तसं करायचं. आणि भाऊ थोडा वेळ इथे दुर्वा निवडायला बसला होता, कारण 21 दुर्वांचा जी जुडी असते ना ती बाप्पासाठी बनवायची असते आम्हाला. त्यामुळे तो काम करायला बसलेला आणि पप्पा मेथी निवडायला बसलेले. ते सगळं चालूच होतं, सगळ्यांचं काही ना काही गडबड होती. आणि हा घराचा पसारा जो आहे तो तुम्ही इग्नोर करा, कारण सणवार असलं की हे सगळं असतंच तसं. प्रत्येकाच्याच घरी असं काही ना काही असतं पसारा थोडाफार. कारण डेकोरेशन म्हटलं की सगळं सामान बाहेर काढावं लागतं आणि मग त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे याची काही आयडिया नसते. पण मग ते समोर जेव्हा वस्तू दिसतात त्याच्यातूनच आपल्याला काहीतरी नवीन आयडिया सुचत असते. तर बरं ठीक आहे. आता हे मम्मीच्या इडल्या ज्या आहेत बघू शकता किती छान निघत आहेत. आणि मम्मी ह्याच्यामध्ये कधीच सोडा वगैरे टाकत नाही इडलीमध्ये. आणि हे खूप छान फर्मेंट होतात विदाऊट सोड्याच्या. पण तुम्ही बघू शकता, मी हे तुम्हाला दाखवलं आहे किती फ्लफी झालेले आहेत आणि सॉफ्ट झालेले आहेत. तर त्यानंतर आम्ही पटापट जेवण करून घेतलं, कारण आम्हाला ना आदल्या दिवशीच बाप्पाला आणायचं असतं. त्यामुळे आम्ही जेवण करतो आणि दुपारी एक 3-4च्या नंतर मग आम्ही गणपती आणायला जाणार असतो. त्यामुळे आम्ही मस्तपैकी इडलीचा आस्वाद घेतला. आणि आजोबासुद्धा आले होते, म्हणजे माझे आजोबा. त्यांनासुद्धा आम्ही गणपतीच्या पहिल्या दिवशी जेवायला बोलवतोच, पण ते कधी कधी आले तर मग आम्ही त्यांना जेवू घातल्याशिवाय कधी पाठवत नाही. नंतर मग आहे ना थोडा वेळ जेवण झालं होतं, बसलो होतो. मग मम्मीला आम्ही ना अशी 21 दुर्वांची जोडी करून देतो. आणि मी इकडे ना त्या जोडींची एक माळ तयार करते आहे. गजरा जसा आपण बनवतो ना तशीच मी माळ तयार करते. 21 जोड्यांच्या माळ बनवायची होती. आणि पप्पांचं इथे दरवाजाला हार लावणे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते करायचं चाललं होतं. आणि मी ना बाप्पाला आता आम्ही आणायला जाणार होतो 4 वाजता, त्यामुळे ना पहिले त्यांचे ठसे उमटवून घेतले. हे चुन्याचं पाणी केलं आहे मी, त्याचे मी ठसे उमटवून घेते आहे. आणि हे माझं सगळ्यात फेवरेट काम आहे, जे की मला दरवर्षी करायला खूप आवडतं. म्हणजे ज्या वर्षीपासून आम्ही गणपती आणतो आहे ना त्या वर्षीपासून आम्ही हे म्हणजे मला हे पाय उठवायला आवडतात. खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी करायला जेव्हा बाप्पा घरी येणार असतात तेव्हा. तर बघा तुम्ही, खूप छान वाटतं हे मला करायला. आणि हे माझं खूप आवडीचं सगळ्यात काम आहे असं म्हणू शकता.
तर आता आम्ही आलो होतो गणपती बाप्पांना घेऊन जाण्यासाठी आमच्या घरी आणि इथे ना खूप छान छान गणपती बाप्पाच्या मूर्ती होत्या आणि आम्हाला ना असं आता 3 वर्षानंतर आम्हाला एक मूर्ती दुसरी वेगळी सिलेक्ट करायची होती आणि 3 वर्ष झालेले आहेत आम्हाला एकाच मूर्तीमध्ये घेऊन. तर आता आमचं असं झालं होतं की आपण ना नेक्स्ट टाईम दुसरी मूर्ती घेऊया. तर त्यासाठी ना भाऊ हा व्हिडिओ काढत होता आणि तो असं दाखवत होता की ह्या बाप्पाची व्हिडिओ घे, ह्या बाप्पाची व्हिडिओ घे. कारण मम्मीला ना आम्हाला दाखवायचं होते की मम्मी आपण नेक्स्ट टाईम अशी मूर्ती करूया, अशी मूर्ती करूया. त्यामुळे प्रत्येक बाप्पाची एक एक व्हिडिओ ना असं सगळं सिलेक्ट करून म्हणजे व्हिडिओ घेत होते. कारण मम्मीला दाखवायचं होतं आम्हाला की मम्मी आपण असं असं घेऊया का. आणि मग आम्ही फायनली बाप्पाला घेतला आणि आता घरी आलो आहे. खूप पाऊस पडत होता आणि शेवाळी वगैरे खूप झाली आहे रस्त्यावर, तुम्ही बघू शकता. बाप्पा येणार म्हटलं की जी काही चाहूल असते ना, घरातली जी लगबग असते ना, ती काहीतरी वेगळीच असते नाही का. आणि मग मम्मीने हे बाप्पाला ओवाळणं हे दरवर्षीचं काहीतरी वेगळंच समा असतो, जो की बाप्पा आल्यावरचं जे वातावरण असतं ना, काहीतरी वेगळंच असतं नाही का. इथे मम्मी बाप्पाला ओवाळते आणि हे त्यांचं मुखावरचं जे अ, अ, हे टाकली होती ना चुनरी, तीसुद्धा काढली आहे आता मम्मीने आणि त्यांना ओवाळून घेणार आहे. आणि मग ओवाळून झाल्यानंतर मग आम्ही मस्त बाप्पा गणपती बाप्पा असं ओरडत त्यांना आमच्या देव्हाऱ्याच्या जवळ म्हणजे आमचे जे घरचे देवबाप्पा आहेत त्यांच्याशी थोडंसं बोलायला ठेवून देणार आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्यांना पाठावर बसवणार आहोत. तर आता आम्ही बाप्पांना आमच्या देवासमोर ठेवणार, म्हणजे देवाजवळ ठेवणार, जेणेकरून कसं होईल की त्यांनासुद्धा आमच्या देवबाप्पांशी आणि त्यांचं बोलणं चालू होईल. रात्रभर ते एकमेकांशी बोलतील छान. आणि हो, आम्हालासुद्धा त्यांना पाहण्याची आतुरता काही वेगळीच असते. आणि बाप्पांना आदल्या दिवशी आणून ठेवलं ना की मग सकाळची घाई गडबड होत नाही. कारण मग सकाळी लवकर ते पाद्यपूजन वगैरे बाकीची जी पूजा आहे ती पटापट करता येते आणि 9 वाजेपर्यंत मग पाटावर बाप्पा आमचे छान विराजमान होतात. आणि नंतर संध्याकाळी बघा आमची इथे जेवणाचीसुद्धा तयारी चालू होती. स्पीकर वगैरे पप्पा चेक करत होते, लावत होते आणि मी इथे रांगोळी काढून ठेवते. ते कारण मग सकाळी खूप घाई गडबड होते. मला तरी असं म्हणजे बरं वाटतं की मी रात्री रांगोळी काढून ठेवली ना की मग सकाळी कसं त्यांची आरतीची तयारी, पूजा, नैवेद्य हे सगळं असं, त्यामुळे मग ती रांगोळी मला जशी हवी तशी काढायला मिळत नाही. म्हणून मी रात्रीच सगळं आवरून झालं ना की रांगोळी काढून ठेवते. आणि इथे बघा आमची लायटिंग वगैरे आता झालेली आहे आणि मम्मी लक्ष देऊन बघते की ह्यांनी कसं डेकोरेशन केलं आहे. तर कसा वाटला मला आजचा व्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचं डेकोरेशन झालेलं आहे आणि सकाळी लवकर उठायचं आहे, त्यामुळे आम्ही आज लवकर झोपणार आहोत. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.